नमस्कार मित्रांनो. कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये कावेरी आणि विद्या आता टेन्शनमध्ये असतात. काय करायचं? आपली वेळ आली आहे आणि आपण स्पर्धेत उतरू शकत नाही आहे. त्यामुळे ती जरा काळजीमध्ये असते आणि ती म्हणते की आता आपल्याला सगळ्यांना जाऊन स्पर्धेमध्ये न उतरता माफी मागावी लागेल. तेव्हा आता त्याच वेळेला तिथे सावली साडीचा ब्रँड कधी येतोय याची तो सूत्रसंचालक वाट बघत असतो. त्याच वेळेला तिथे यश येतो आणि म्हणतो की सर प्लीज माईक माझ्याकडे द्या आणि तुम्ही बसू शकता. तेव्हा मग पुढे यश आता बोलायला सुरुवात करणार असतो. तर इथे आता कावेरी म्हणते की आपल्याला जाऊन तिथे माफी मागावीच लागेल, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. तेवढ्यातच समोरून यश सगळीकडे आता बोलत असतो की लेडीज अँड जेंटलमेन, आता मी यांना बसायला यांच्यासाठी सांगितलं की सावली साडीचा आज जो काही ब्रँड तुमच्यासमोर रिप्रेझेंट होणार आहे त्यामध्ये आपली थीम असणार आहे, ती म्हणजे फॅमिलीची थीम. आणि फॅमिलीची थीम जी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं की आपण पाहतो की साड्या ह्या आजकालच्या मॉडर्न जगामध्ये वापरणं म्हणजे फार असं बॅकवर्ड समजलं जातं. परंतु आता त्या साड्या या आपण विसरलो आहे. म्हणजे त्या साड्यांची मूळ किंमत काय आहे, त्याच्या आठवणी काय आहेत या आपण बघत नाही. आणि त्याच आठवणी म्हणजेच आपल्या पूर्वीच्या सगळ्या आठवणी जागा करण्यासाठी आपण आजची ही फॅमिली थीम म्हणजे सावली साडीची थीम घेतली आहे. आणि हे ऐकल्यानंतर विद्या आणि कावेरी म्हणतात की बापरे, हा तर यशचा आवाज आहे. म्हणून दोघीजणीही बघायला येतात. तर यश तिथे स्टेजवरती असतो. तो म्हणतो की आपण आज सावली साडीची थीम घेतली. साडी म्हणजे आपली ही जुनी आठवण असते. आपण आपल्या आजीच्या काळापासून साडी बघत आलेलो असतो. आजीच्या काळातल्या ज्या साड्या असतात त्यापासूनच आपलं बालपण चालू केलेलं असतं. त्यानंतर मग मोठं झाल्यावर आईचा पदर असतो आणि त्या आईच्या पदराला आपण उन्हातून खेळून आल्यानंतर घामाचं जे तोंड पुसतो आणि त्या पदराची जी ऊब असते ती त्या साडीचीच असते. त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा मोठे होतो, कमवू लागतो, त्याच वेळेला जेव्हा पहिली खरेदी करतो आपल्या आईसाठी जी साडी, त्या साडीचीही किंमत काही निराळीच असते. आणि ती जी काही आपली आईला साडी देण्यामागची भावना ही खूप स्पेशल असते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपण धरल्यात. शिवाय जेव्हा आपण पहिले लहान असायचो तेव्हा दिवाळीच्या खरेदीसाठी एकत्र जायचो, साड्या खरेदी करायचो. पण आपले आईवडील मात्र आपल्याला महाग आणि स्वतः स्वस्त असं काही खरेदी करायचे. अशा सगळ्या लहान सहान आठवणी आपल्या त्या साडीच्या बाबतीत असतात. आणि अशी लग्न बसता वगैरे सगळी काही पूर्वी जुनी पद्धत होती. हल्ली आपण काय करतो तर ऑनलाईन शॉपिंग करतो. आणि त्यामुळे मित्रमैत्रिणींसोबत आपण त्या मस्ती करणं किंवा फॅमिलीसोबत खरेदीला जाणं या गोष्टी अलीकडेच कमी झाल्यासारख्या वाटतात. त्यामुळे पूर्वीच्या ज्या काही आठवणी आहेत ना, त्या आठवणी आपण आता ताज्या करणार आहोत माझ्या या सावली सारीज फॅमिली थीममधून. मग आपण आता सुरुवात करूया, ते म्हणजे आपल्या सावली सारीच्या थीमची. आणि आमच्या घरातले जे कंटेस्टंट म्हणजेच आमच्या घरातले जे आहेत ते या स्पर्धेला सुरुवात करणार आहेत. तेव्हा मग कावेरी आणि विद्या दोघंही अगदी अचंबित होऊन त्याच्याकडे बघतच राहतात की आपल्या घरातलेच म्हणजे नेमकं कोण. आता त्यांना कळत नसतं की नेमकं याला काय म्हणायचं आहे. त्याच वेळेला आता तो म्हणायला लागतो की मी आता स्टेजवरती बोलवतोय आमची पहिली सावली सारीची स्पर्धक मॉडल, असं म्हणून आता तिथे पौर्णिमा काकू चक्क स्टेजवर आलेली असते. तिनेही अशी छान तयारी केलेली असते आणि ती स्पर्धेत उतरलेली असते. तेव्हा आता जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊ लागतो. तरी ते विद्या आणि कावेरी भलत्याच खुश झालेल्या असतात. सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या पाहून ते खूप खुश होतात. आणि पौर्णिमा काकूने तर अगदी अशी भन्नाट एंट्री घेतलेली असते. तिने छान अशी त्यांची साडी नेसलेली असते आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती मोत्याचे असे पारंपरिक दागिने परिधान केले असल्यामुळे ती खूपच एलिगंट आणि क्लासिक लुक तिचा दिसत असतो. आता ती चालत चालत जशी स्टेजवर थिरकते ते पाहून सगळेजण अचंबित होऊन जातात. त्यानंतर मग आता आमची पुढची कंटेस्टंट येत आहे. त्याच वेळेला यामी आता जेव्हा स्टेजवर येते तिने पण खूप छान असा ड्रेस घातलेला असतो. तेव्हा ते पाहून आता विद्या आणि कावेरी जोरजोरात तिच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात की वाव एकदम मस्त. तर इथे छोटू चिकू हा त्यांच्या दोघींकडे अगदी बघतच खुश होत असतो, कारण की सगळे खुश म्हणून तर चिकू त्यांना बघून आनंदात असतो. तेव्हा आता इथे कावेरी आणि विद्या मात्र भलत्या खुश होतात. तेव्हा आता हे सगळं होत असताना यामी ही स्टेजवरती छानपैकी फ्लॉन्ट करत असते. तिचेही छान असे फोटो काढले जात असतात. तेव्हा यश त्यांच्याकडे धावत जातो आणि म्हणतो की विद्या वहिनी, कावेरी चला तुम्हालाही तयार व्हायचं आहे, आता पुढचा नंबर तुमचा असणार आहे. तेव्हा दोघी म्हणतात की काय आम्ही? तेव्हा यश म्हणतो की येस, अहो तुम्ही ओनर आहात सावली साडीचे आणि तुम्हाला तर स्वतःला प्रेझेंट करावंच लागेल ना. म्हणजे आपल्या घरातल्या दोघींनी इतकी छान तयारी दाखवली तर तुम्हालाही आता प्रेझेंट करायला तयारी करायला जावं लागेल. तेव्हा कावेरी म्हणते की हो आम्ही करी तयारी, परंतु चिकूचं काय. तितक्यातच मात इथून येते आणि म्हणते की कावेरी आणि चिकूला इकडे दे.
तेव्हा आता मा आलेली पाहून कावेरी पण खुश होते आणि म्हणते की मा तुम्ही? तेव्हा ती म्हणते की हो मी आली आहे. आता तुम्हाला पाठिंबा द्यायचं म्हटलं तर अगदी मनापासून द्यायला नको का पाठिंबा? जा जा तुम्ही पटकन तयारी करा. तेव्हा आता तिला ती तयारी करायला पाठवते आणि चिकू मात्र आपल्या आईकडे बघतच राहिलेला असतो. त्यानंतर मग आता इथे कावेरी ही आतमध्ये तयारी करण्यासाठी जाते आणि त्यानंतर यश म्हणत असतो की आमच्या या 2 ज्या मॉडेल्स आहेत ते कोण आहेत ते आता मी तुम्हा सगळ्यांना सांगतो. ते म्हणजे आमची जी ही पहिल्या आली स्टेजवर ती म्हणजे पौर्णिमा काकू, म्हणजे ती माझी काकू. ही सगळ्यात घराचा आधारस्तंभ आहे आणि तिची जी सून आहे ती विद्यावहिनी, तिने हा सावली साडीचा ब्रँड तयार करण्याचा विचार केला आणि या साड्या तिनेच खरं तर सगळ्या डिझाईन केल्यात. आमची पौर्णिमा काकू म्हणजे घराचा अगदी भक्कम आधार असल्यासारखी आहे आणि ती आमच्या सगळ्यांची खूप लाडकी आहे आणि तिने आज जे काही स्टेजवर पहिल्यांदा तिने आली आहे त्यामुळे खरंच तिचं खूप कौतुक. सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. नंतर मग यश म्हणतो की नंतर जी आली ती माझी यामिदी, म्हणजे आमच्या घरातली सगळ्यांची लाडकं शेंडेफळ म्हणायला हरकत नाही ती, आणि आमची सगळ्यात आवडती म्हणजेच यामिदी. आता जी विद्यावहिनी येईल, जिने या साडीसाठी विचार केला आणि या साडीच्या सगळ्या डिझाईन्स तिने केल्यात, ती म्हणजे आमची विद्यावहिनी. आता तिला मी स्टेजवर यायला सांगतो. तेव्हा आता विद्या देखील छानपैकी मस्त तयार होऊन स्टेजवरती येत असते आणि ती येत असताना सगळेजण जोरजोरात अशा तिच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात. तर विद्या येते आणि तिने पण छान असं रॉयल लुक केलेलं असतो, त्याचप्रमाणे तिच्या लुकमध्ये वेस्टर्न टच असतो. तेव्हा विद्या आल्याबरोबर सगळे अगदी इम्प्रेस्ड होतात, म्हणजे हीच ती होती जी साडी नेसलेली साधी बाई. जजेस पण अगदी तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. तेव्हा मग ती पण स्वतःला प्रेझेंट करते आणि स्टेजवर येऊन बाजूला उभी राहते. तेव्हा मग तो म्हणतो की ही आमची विद्यावहिनी. तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात. त्याच वेळेला आता यश म्हणतो की इथून पुढे येणार आहे ती म्हणजे या सावली साडीसाठी स्वतःजीने 100% झोकून दिले आणि बहिणींच्या पंखांना बळ देण्याचं काम केले, ती म्हणजे माझी धर्मपत्नी कावेरी धर्माधिकारी. तिचं मी स्टेजवर जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायला सांगतो. त्याच वेळेला आता जेव्हा कावेरी स्टेजवर येत असते तेव्हा सगळेजण अगदी तिच्याकडे बघतच राहतात, कारण की कावेरीचा लूक अगदी एकदम हटके असतो आणि तिच्या लूकची आता सगळीकडे चर्चाच होत असते. त्याच वेळेला इथे कावेरी ही अशी दिमाखात एंट्री करते आणि सगळे तिच्याकडे अगदी आवासून बघत राहतात. तिथे अमृता विचार करते की नक्की हे सगळं काय आहे? मी यांना जो लाल धागा दिलेला त्या लाल धाग्याने त्याचं काम केलेलं दिसत नाही आहे. तर फ्लॅशबॅकमध्ये इथे दाखवलं जातं की जो लाल धागा हा अमृताने दिलेला असतो. विद्या त्यावर काम पण सुरू करते, पण तिला कावेरी थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट विद्यावहिनी, हा धागा ना तुम्ही वापरू नका. आपल्याला अमृताची सवय माहिती आहे ना, म्हणजे आपण तिच्यावरती असा डोळे झाकूनपणे विश्वास ठेवू शकणार नाही. त्यामुळे आपण एक काम करूया, या धाग्याचा आपण वापर नको करूया. तेव्हा मग त्यावर आता विद्या म्हणते की पण दुसरा धागा वापरला तर समजणार नाही का? तेव्हा मग कावेरी म्हणते की दुसरा धागा वापरला तरी चालेल, परंतु तिने दिलेल्या धाग्याने काम नको करूया. तिच्यावर काहीच विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे प्लीज माझं मनापासून ऐका. इव्हेंट आपला काहीच तासात आहे, त्यामुळे अचानक आपल्याला जो हवा तोच धागा त्या अमृताकडे कसा काय आला? त्यामुळे लक्षात ठेवा, तो धागा घेऊ नका. मला त्यावर काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. तर अमृताचं म्हणजे जे काही वागणं आहे मागचं ते पाहून कावेरी आणि विद्याने बरोबर डिसिजन घेतलेला असतो. तो धागा वापरलेलाच नसतो आणि तो धागा नेमका कावेरीच्या ब्लाऊजचाच असतो. त्यामुळे आता कावेरीला त्यामुळे काहीच त्रास होत नसतो. ते पाहून अमृता जराशी गडबडते. तेव्हा आता यश म्हणतो की पुन्हा तुम्ही जोडीजोडीने या स्टेजवरती या. त्यावेळेला आता अमृता ही लांब उभी असते. यामी आणि कावेरी दोघीजणी स्टेजवर येतात आणि सगळ्या पब्लिकला अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने अगदी रॅम्प वॉक करतच नमस्कार करून दाखवत असतात. त्यावेळेला मग त्यानंतर पौर्णिमा आणि विद्या म्हणजेच सून आणि सासू यांची जोडी स्टेजवर येते. आता त्या आल्याबरोबर सगळेजण जोरजोरात आता टाळ्या वाजवायला लागतात. या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे या पूर्ण थीममुळे सगळी पब्लिक अगदी भारावून गेलेली असते. आता पौर्णिमा काकू आणि विद्या दोघीही समोर येतात. त्यांना पाहिल्यानंतर सगळे जजेस आता टाळ्या वाजवायला लागतात. तर इथे आता लगेचच तो जो सूत्रसंचालक असतो तो येतो आणि म्हणतो की सावली साडीजने त्यांचा जबरदस्त असं फॅमिली थीम घेऊन या त्यांच्या सगळ्या साड्या प्रेझेंट केल्यात आणि त्यांची थीम अगदी हटके आणि युनिक होती. मग त्यानंतर जजेस म्हणतात की 1 मिनिट, आम्हाला काहीतरी बोलायचं आहे. सावली साडीज, मला तुम्हाला ना या बाबतीत काहीतरी विचारायचं आहे, म्हणजे प्रश्न विचारायचे, तर त्याची उत्तरं तुम्हाला देता येऊ शकतात का? त्यावेळेला मग आता प्रश्न विचारला जातो की तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्या साड्यांसारखे हजारो ब्रँड्स आहेत, मग आम्ही सावली साडीजच का मार्केटमध्ये खरेदी करायचं?
असं विचारल्यावरती आता विद्याला काही उत्तर देता येत नसतं, परंतु कावेरी कसाबसा धीर करून आता उत्तर द्यायला लागते. ती म्हणते की हो बरोबर, मार्केटमध्ये भरपूर साड्या असतील, परंतु सावली साडी ही आमच्या हाताने विणलेली साडी आहे आणि कुठलेही मशीन न वापरता हाताने तयार केलेल्या हे साड्या असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही पर्सनल टच असतो, म्हणजेच आमच्या प्रेमाचा आणि मायेचा आणि उभेचा पर्सनल टच तुम्हाला या साडीमध्ये मिळेल आणि त्यासाठीच तुम्हाला ही साडी ही व्यवस्थित वाटेल. नंतर त्यावर लगेचच पुढते जज प्रश्न विचारतात की तुम्ही तुमचा हा बिझनेस सुरू करताना पुढे जर तुमचा बिझनेस असाच वाढत गेला तर तुम्ही त्याच्या प्रॉफिटविषयी नक्की काय विचार करता. तेव्हा मग विद्याला आता बोलावंच लागतं. ती म्हणते की हो, म्हणजे बिझनेस चालू केला तो पैसे कमवण्यासाठी हे खरे, परंतु आम्हाला बिझनेसमध्ये पैसे कमवण्यापेक्षा आपल्या माणसांचा विश्वास हा जास्त कमवायचा आहे. त्यामुळे या विश्वासासाठीच आम्ही हा ब्रँड चालू केला आहे. आम्हाला स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं हे नक्की, परंतु आम्हाला लोकांचा विश्वासही जिंकायचा आहे. असं म्हटल्यावर त्यांच्या त्या उत्तरांना अगदी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद मिळालेला असतो. त्याच वेळेला मग पुढे तो जज म्हणतो की आम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. मिस्टर यश धर्माधिकारी, तुमची फॅमिली थीम आहे राईट? मग आपल्या फॅमिली थीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते ती म्हणजे आई. मग कुटुंबातले आई किंवा मॉम हे तुम्ही दाखवले नाही आहे तुमच्या थीममध्ये. त्याशिवाय ही तुमची थीम कंप्लीट झाल्यासारखी कशी वाटेल? असं म्हटल्यावर विद्या आणि कावेरी दोघीही चेहरा पाडतात. विद्या आणि कावेरी विचार करतात की मा तर कधीही स्टेजवर येणार नाहीत. झालं, इतका प्रयत्न करूनही आम्ही हरलोच शेवटी, असं आता त्या दोघींच्या मनात विचार येत असतो. तर आता यश म्हणत असतो की हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आई ही आपल्या आयुष्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करते, परंतु तो काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथून आवाज येतो की यश. आता माने स्वतः सुलक्षणाने तो आवाज दिलेला असतो आणि ती तयारी करून आता स्टेजवरती उतरलेली असते. तिने ही छान अशी नऊवारी आणि पारंपरिक दागिने घातलेले असतात. आता माला पाहिल्यावर मात्र कावेरी आणि विद्या आता भलत्याच वेड्यावेशा होऊन जातात की मा स्वतः स्टेजवरती आल्या. आता मा जेव्हा येत असतात की तेव्हा सगळेजण जज वगैरे सगळेच टाळ्या वाजवायला लागतात. इथे आता मा आलेली असते आणि ती यशकडून माईक घेते आणि म्हणते की मीच आहे यांची आई सुलक्षणा धर्माधिकारी, असं म्हणून ती आता पुन्हा यशकडे तो माईक देते आणि कावेरी आणि विद्या खूप खुश होतात. कावेरी म्हणते की मा थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी आज इथे स्टेजवर आलात. तुमच्यामुळे खरंच खूप आनंद झाला मला. तेव्हा मग आता मा म्हणते की अगं येणार कशी नाही, अगं येणारच होते मी. जर तुमच्या बिझनेसला या व्यवसायाला मी पाठिंबे देण्याचं ठरवलं आहे तर मग अर्धमुर्ध कशाला ना, पूर्णपणेच पाठिंबा द्यावं म्हणाली तुम्हाला. म्हणूनच मी आज स्वतः इथे आली तुमच्यासाठी, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, असं माने बोलून दाखवताच सगळेजण खूप खुश होतात. आणि तुमचा आशीर्वाद म्हणजे माझा आशीर्वाद तुमच्या कायम मागे आहे, त्यामुळे आज मी इथे आले. तेव्हा आता सगळ्यांना मा नमस्कार करते आणि हात जोडून दाखवत असते. त्यावेळेला इथे हे सगळं होत असताना कावेरी आणि विद्या दोघीही माला बघून खूप खुश होतात. कारण इतके दिवस मा पाठिंबा देत नव्हती, परंतु आज तिने इतका छान पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांना आनंद होतो. विद्या आणि कावेरी दोघीही माजवळ येतात आणि तिला मिठी मारतात आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणतात की मा थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी थँक्यू सो मच. तर इथे आता फ्लॅशबॅकमध्येच आपल्याला दाखवलं जातं की यश हा जेव्हा विद्या कावेरी तयारी करायला जातात तेव्हा माकडे जातो आणि माला म्हणालेला असतो की मा म्हणजे तू त्यांना सपोर्ट करतेस हे खरंच खूप चांगलं आहे, पण जर समजा स्टेजवरती आईविषयी किंवा काही विचारलं तर मग आपण काय करणार, मला तेच कळत नाही आहे. आणि मा जर तू स्टेजवर आलीस तर खरंच खूप चांगलं होईल. तेव्हा मा म्हणते की नाही यश, मी कधीच हे करू शकत नाही, तुला माहीत आहे. तेव्हा यश म्हणतो की हो मा, मला सगळं माहिती आहे, तुला व्यवसाय आवडत नाही, तुला ह्या गोष्टी नाही आवडत, पण जरा विचार कर ना मा, आज मुली कुठे आहेत, मुली कशा आहेत. आजकालच्या मुली घरात अडकून न राहण्यापेक्षा दुर्गेप्रमाणे 10 हात घेऊन त्या सगळीकडे स्वतःला सिद्ध करण्याची संधी शोधत असतात. घरातलं करतात, शिवाय बाहेर जाऊनही ते स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करत असतात. त्यामुळे जर तू त्यांना शक्ती दिली नाहीस, तू त्यांची ताकद बनली नाहीस तर आज त्या काहीच करू शकणार नाहीत. आता मला ते सगळं आठवतं आणि तेवढ्यातच चिकूला एक बाई ही घेऊन चाललेली असते आणि तिथे कोणाचंच लक्ष नसतं. त्यावेळेला मग आता इथे माला पुढे आणण्यासाठी कावेरी आणि विद्या या दोघीही तिला पुढे घेऊन चाललेले असतात. तर इथे आता विद्या म्हणते की मा चला तुम्ही, आणि त्या दोघीजणीही तिला घेऊन जातात. आता माच्या बरोबरीनेच विद्या आणि कावेरी दोघीजणीही पुढे आलेले असतात.
आता त्यांना असं पाहिल्यानंतर सगळेजण खूप खुश होतात आणि मग पुन्हा जागेवर जाऊन उभे राहतात. अशा प्रकारे आपल्या अशा सुंदर या मॉडेल्स या आपल्यासमोर आल्या असं यश बोलून दाखवतो. तेव्हा सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर इथे स्पर्धेच्या निकालाची वेळ असते आणि सगळेजण घाबरलेले असतात. कावेरी उठत असते. तेव्हा पौर्णिमा विचारते की अगं कुठे निघालीस तू, आता एव्हा स्पर्धेचा रिझल्ट लागेल. तेव्हा कावेरी म्हणते की नको अगं काकू, पौर्णिमा काकू, मी बराच वेळ झाला चिकूला भेटले नाही आहे, चिकूला भेटून येते, तो माझ्याजवळ असेल ना. तेव्हा आता पौर्णिमा काकू म्हणते की अगं चिकूला इतक्यात भेटायला जाऊ नकोस, थांब इथेच थोडा वेळ थांब. अगं स्पर्धेचा इतक्यात निघायला लागेल, परत तू गेल्यावर लवकर येणार नाहीस. मग त्यावरती म्हणते की बस इथेच बस. आता विद्यालाही काळजी वाटत असते की काय होणार आहे, स्पर्धेचा निकाल नेमका काय लागेल याची तिलाही काळजी लागून राहिलेली असते. तर इथे आता यश आणि कावेरी सगळे वाट बघत असतात. तेवढ्यातच विद्या म्हणते की खरंच म्हणजे आज आपलं स्वप्न पूर्ण होते. आणि त्यानंतर तिचं पौर्णिमा काकूही कौतुक करायला लागते कावेरीचं की कावेरी, तुझ्यामुळे आज सगळं हे शक्य झालं. खरं तर या सगळ्या गोष्टी या तुझ्यामुळे पॉसिबल होत आहेत, नाहीतर विद्याला घरात कोणीही स्थान देत नव्हतं गं. आणि संदीप आणि विद्या यांचं या घरात जे काही स्थान निर्माण होणार आहे ना, ते फक्त तुझ्यामुळे होणार आहे कावेरी, असं ती कौतुक करत असते. नंतर मग आता चिकूची आठवण ही तिला खूपच येत असते. तेव्हा मग पौर्णिमा काकू म्हणते की अगं थोडा वेळ थांब, हे बघ इतक्यातच स्पर्धेचा निकाल लागेलच. तेवढ्यातच इथे आता तेवढ्यात सूत्रसंचालक आलेला असतो. तो म्हणतो की लेडीज अँड जेंटलमेन, मी आपल्या जजेसला आणि ज्युरीला स्टेजवर येण्याची विनंती करतो. त्याच वेळेला ते सगळे जजेस आता स्टेजवर येत असतात आणि ते आल्यावर सगळेजण जोरदार टाळ्या वाजवत असतात. आणि आता वेळ आली ती म्हणजे रिझल्ट्सची. आता रिझल्टसाठी सगळेजण वाट बघत चांगलेच थांबलेले असतात. आणि मग जजेस म्हणतात की ठीक आहे, आता आली आपल्या त्या रिझल्टची वेळ. यश म्हणतो की बघूया नक्की काय होतं आहे ते आज, आणि आली आहे त्यामुळे तर खूपच आनंद झाला आहे. तेव्हा आता मॅडम म्हणतात, म्हणजे जज मॅडम म्हणतात की आपण यावेळेला जो रिझल्ट लावला आहे तो सगळ्या पब्लिकच्या मताने, म्हणजेच जी व्यक्ती म्हणजे जे ब्रँड आपल्या परंपरा जपत आहे, शिवाय जे आपल्यापेक्षा जास्त प्रॉफिटपेक्षा जास्त पब्लिकचा विचार करते, म्हणजे पब्लिकच्या मनात ज्या ब्रँडने घर करायला हवं किंवा ते स्वतः एक व्यवस्थित आहेत आणि दुसऱ्या जगालाही जपण्याची संधी शोधत आहेत आणि स्वतःला काहीतरी प्रूव्ह करण्याची संधी शोधत आहेत, अशाच ब्रँडला आपण आज या कार्यक्रमाचं विनर बनवणार आहोत. खरं तर सगळेच ब्रँड अगदी छान रिप्रेझेंट झाले आणि आम्हाला तर खरं सांगायचं तर जज म्हणून इथे बसायला खूप आनंद वाटला होता. पण त्यातूनच स्पर्धा म्हटल्यावर एकाच ब्रँडची निवड केली जाणार आणि तो एकच ब्रँड असणार आहे. त्यामुळे असा ब्रँड जो असणार आहे तो म्हणजे सावली साडीचा ब्रँड असणार आहे. असं म्हटल्यावर आता लगेचच कावेरी आणि विद्या ओरडतात आणि ते म्हणतात की यस, तुम्ही बरोबर ऐकलं की आजच्या या स्पर्धेची विजेता आहे सावली ब्रँड. असं ऐकल्यावर आता सगळेजण खूप खुश होतात आणि कावेरी आणि विद्या दोघीजणींनाही स्टेजवर येण्याची ते लोक आता रिक्वेस्ट करतात. त्याच वेळेला आता सगळी फॅमिली स्टेजवरती आलेली असते. फायनली सावली ब्रँड हे जिंकलेलं असतं, त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. आता त्याच वेळेला जजेस हे कावेरीच्या हातामध्ये तो जो ट्रॉफी असतात ती देतात, परंतु इथे कावेरीला मात्र चिकूची खूप आठवण येत असते. चिकू कुठे आहे तिला माहीत नसतं. तर इथे जी बाई असते ती घेऊन चिकूला येते आणि ती चिकूला तिथेच मध्ये कुठेतरी ठेवते आणि ती बाई चिकूला रस्त्यावरच तशी ठेवते आणि तिथून उठून निघून जात असते. चिकू बिचारा काहीच आवाज करत नाही, तो तिथेच असा गप्प बसून असतो आणि तो काहीच पुढे बोलत नाही. त्यानंतर मग आता कावेरी म्हणायला लागते की मला खरंच खूप अभिमान वाटतोय. तेव्हा ती म्हणते की हो, मलाही तुमचा दोघींचा अभिमान वाटतोय की तुम्ही आपल्या धर्माधिकाऱ्यांचं नाव काढलं आज. तेव्हा आता लगेचच कावेरी म्हणते की चिकू कुठे आहे आपला, म्हणजे चिकू तुमच्याकडे होता ना. तेव्हा ती म्हणते की अगं असं काय करते कावेरी, चिकू माझ्याकडे कसा असेल, चिकूला तर तुझ्याकडे दिलं होतं ना मी. तेव्हा आता त्याच वेळेला मला आठवतं की त्या फॅशन शोच्या दरम्यानच कावेरीकडे म्हणजे तिच्यासारखी साडी घातलेली एक बाई होती आणि तिने डोक्यावर पदर घेतला होता. तिच्याकडे चिकूला माने देऊन टाकलं होतं आणि त्याच वेळेला मग बघून म्हणाली होती की ठीक आहे, हे घे चिकूला घे, मी आलेच हा तेवढ्यात. तर सगळेजण घाबरतात की चिकू अचानक गेला तरी कुठे. आता विद्या म्हणते की काय, आपला चिकू कुठे गेला असेल. तेव्हा मग दोघींच्याही आता गैरसमज झालेले असतात. यामी म्हणते की असं कसं काय, कोणालाच कसं माहीत नाही की चिकू कुठे आहे, म्हणजे दोघींकडेही तो होता ना.
तेव्हा विद्यावाहिनी म्हणते की मला तर आठवते की चिकूला मी माकडेच बघितलं होतं. तेव्हा मग मा म्हणते की अगं पण मी तर हिच्याकडे दिला होता ना चिकूला, मग कुठे गेलाय तो? सगळ्याजणांना आता टेन्शन यायला लागतं की नक्की काय करायचं. आता चिकू गेला तरी कुठे असेल आणि नेमकं त्याचं काय झालं असेल याची काळजी वाटत असते. आता चिकू हरवला त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये आता कावेरी जज म्हणजेच स्पर्धेतून आलेली असते, तिच्या हातात ट्रॉफी असते. त्यावेळेला मा म्हणत असते की आज कावेरी फक्त तू चुकली नाही आहेस, आपला चिकू हरवलाय त्याच्या मागे मीही तेवढीच जबाबदार आहे. चूक ही तुझ्याकडून नाही तर माझ्याकडूनही झाली. म्हणजे तू आणि मी दोघीजणीही यामुळे दुर्लक्षित केले चिकूकडे. त्यामुळे स्पर्धा ही तू जिंकलीस परंतु चिकूच्या बाबतीत मी मात्र हरले असं वाटतंय मला. त्यासाठीच काही झालं तरीही आज मी स्वतःला चिकूसाठी शिक्षा करून घेणार. जी माझ्याकडून आज चूक झाली ती पुन्हा व्हायला नको. आता तुळशी मातेकडे जाऊन मा म्हणते की तुळशी माते, मला माहिती आहे माझ्याकडून आज खूप मोठी चूक झाली. त्यामुळे आज 1,00,000 वेळा मी तुझी ही प्रदक्षिणा करणार आहे आणि स्वतः तुझी आरती या कापराने करणार. तेव्हा कावेरी हे ऐकते, यशला येऊन सांगते की मा असं करणार आहे तर माझीही तेवढीच चूक आहे ना. आपला चिकू हरवण्यामागे तर मीही माझी शिक्षा भोगतायत ना ती मीही भोगायला तयार आहे. असं म्हटल्यावर यश तिच्याकडे बघत राहतो. नेमकं आता पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.